distribution. Okay, normal distribution, just wait. सो काल आपला कोणता पॉइंट स्टार्ट झालेला आहे? नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन. नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन. Okay, so just take the review of this point and then we will take the next example. Okay, just tell me, how could we find this probability by using the normal distribution? We use two variables, x and z. Okay, these two variables plays very important role while finding the area bounded by the given curve with the initial x axis. Okay, so first of all, what is the first step? We convert x variable into z variable. ओके, एक्स व्हेरिएबलला आपण झेड व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट करतोय. ओके, इन विच वे वी कन्वर्ट? झेड व्हेरिएबलला काय म्हणायचं इथे? स्टँडर्ड नॉर्मल व्हेरिएबल. Okay, standard normal variable. Okay, so what is the formula of z? Yes, yesterday we have seen this. बोला काय फॉर्म्युला आहे? What is the formula? Z is X equal to minus mu divided by sigma. X minus mu sigma. divided by sigma. ठीक है. What is mu? Mu is nothing but mean. Sigma is equal to standard deviation. Okay, all these things are given to you. Okay, you just find the probability. And what is mean by probability? Probability is nothing but the finding the area for particular कंडिशन गिवन इन द एक्झाम्पल. ठीक आहे, एका पर्टिक्युलर कंडिशन साठी तो एरिया तुम्हाला फाइंड करायचा असतोय. ठीक आहे, सो here to find this area we use the normal distribution curve. Okay, so tell me how this normal distribution curve is here in the normal distribution. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन मध्ये कर्व कसा असतो? बेल शेप्ड असतो. ठीक आहे, दॅट इज सिमेट्रिक अबाउट y ऍक्सिस. ओके, जो x ऍक्सिस चा पॉझिटिव्ह साइडला जसा एक्झिस्ट होतो तसा सेम काय होतोय? निगेटिव्ह साइडला एक्झिस्ट होतोय. ओके, आणि आपण हा कर्व यूज करणार आहोत टू फाइंड द एरिया. ओके, ज्या कंडिशन साठी तुम्हाला एरिया विचारलेला आहे, ज्या लिमिट्स मध्ये तुम्हाला एरिया विचारलेला आहे, त्या तो एरिया तुम्ही हा कर्वचा यूज करून फाइंड करायचे. ठीक आहे, आता नॉर्मल डिस्ट्रीब्युशन म्हणले की लक्षात ठेवायचे हा बेल शेप्ड कर्व. ओके, बेल शेप्ड कर्व. Okay, in the normal distribution there is a bell shaped curve. Okay, in at the origin value of z is 0. Here z tends to plus infinity. Here z tends to minus infinity. इथे काय येणार आहे? मायनस इन्फिनिटी. ठीक आहे, and in this normal distribution your x variable is which kind of variable? Yes, कोणत्या टाइपचा व्हेरिएबल आहे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन मध्ये? एक्स व्हेरिएबल. येस, इथे बघा ना, एक्सच्या व्हॅल्यू कंटिन्युअस. एक्सच्या व्हॅल्यू मायनस इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी. ओके, सो एक्स कॅन टेक मायनस इन्फिनिटी and plus infinity value. That means x is continuous variable. Okay, कंटिन्युअस व्हेरिएबल. आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आणि पॉइजन डिस्ट्रीब्युशन मध्ये जो व्हेरिएबल आहे तो डिस्क्रीट व्हेरिएबल आहे. तिथे एक्सच्या लिमिटेड व्हॅल्यूज आहेत, पण इथे जो एक्स आहे तो कसला आहे? कंटिन्युअस व्हेरिएबल. ठीक आहे, सो हियर वी आर गोइंग to use this normal distribution curve to find the area enclosed in the for the given condition. जी काही कंडिशन दिली असेल त्या कंडिशन साठी आपण तो एरिया फाइंड करायचे. ओके, फर्स्ट थिंग वी नो दॅट
आता हे जे फंक्शन आहे आपलं पी ऑफ एक्स किंवा पी ऑफ झेड, हे कसलं फंक्शन आहे आपलं? प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. ठीक आहे, म्हणजे हा जो काय एरिया आहे या कर्वने या झेड ऍक्सिस किंवा या एक्स ऍक्सिसची जो एरिया केलेला आहे तो एरिया किती असणार आहे आपल्याला माहिती आहे. पीडीएफ फंक्शन म्हणजे समेशन ऑफ ऑल प्रोबॅबिलिटी इज 1. ही समेशन किती आहे? 1 आहे. ठीक आहे, याचा अर्थ काय? इंटिग्रेशन. समेशन म्हणजे काय? इंटिग्रेशन. ओके, इंटिग्रेशन म्हणजेच ऍडिशन आहे. कशाची ऍडिशन? पी ऑफ झेड डी झेड. कुठून कुठेपर्यंत? आता इथे कंटिन्युअस व्हेरिएबल आहे म्हणजे मायनस इन्फिनिटी कडून प्लस इन्फिनिटी कडे. ठीक आहे, हे जे फंक्शन आहे ना, हा जो एरिया दिसतोय तुम्हाला शेडेड एरिया, हेच म्हणजे काय आहे? तुमचं डेफिनेट इंटिग्रेशन आहे आणि यालाच काय म्हणतो आपण? एरिया. ठीक आहे, हे जे शेडेड पार्ट दिसतोय हा एरिया आहे. कशाचा एरिया आहे? या फंक्शनचा एरिया आहे. ठीक आहे, सो आपल्याला माहिती आहे जर पी ऑफ झेड हे जर प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन असेल तर समेशन ऑफ प्रोबॅबिलिटी इज 1. ओके, म्हणजे इथे टोटल एरिया किती असतो? 1 असतो. ठीक आहे, म्हणजे या बेल शेप्ड कर्वचा जो एरिया आहे, टोटल एरिया, तो किती आहे बाबा? 1. ठीक आहे, आता तुमचा वाय ऍक्सिसने काय केले? त्या कर्वला टू इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड केलेला आहे. ठीक आहे, मग ह्या हाफ पार्टचा एरिया किती असणार आहे? मग माहिती आहे आपल्याला या हाफ पार्टचा एरिया किती असणार आहे? एरिया किती असणार आहे सांगा? 0.5. इकडे हा किती असणार आहे निगेटिव्ह साईडला? सेम 0.5. जसं हे दोन्ही पार्ट कसे आहेत? मिरर इमेज ऑफ इच अदर, असं लक्षात ठेवा. जेवढे इकडे एक्झिस्ट होते तेवढेच इकडे एक्झिस्ट होते. ठीक आहे, आणि आपल्याला माहिती आहे हा टोटल एरिया, हा जो शेडेड रिजन दिसतोय तो म्हणजे टोटल एरिया आहे. टोटल एरिया म्हणजेच हे डेफिनेट इंटिग्रेशन. ठीक आहे, हा टोटल एरिया किती आहे बाबा? 1. ठीक आहे, मग त्याचा हाफ पार्टचा एरिया 0.5 आहे आणि त्याचा रिमेनिंग हाफ पार्टचा एरिया 0.5 आहे. ठीक आहे, सो वी यूज दिस कन्सेप्ट टू फाइंड द एरिया. ओके, इन द नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन. ओके, हे लिहिले काल सर्वांनी व्यवस्थित नोटबुक मध्ये? हॅलो हॅलो, have you written this all the things in your notebook? Yes, ma'am. ओके, सो काल एक आपण एक्झाम्पल बघितले. ठीक आहे, तो सिंपल एक्झाम्पल आहे. फक्त हा कर्व नेहमी एक्झाम्पल सॉल्व्ह करताना हा कर्व नेहमी घ्यायचा तुम्ही. ठीक आहे, कारण का या कर्व वरूनच आपण एरिया फाइंड करतोय. इथे कोणताही फॉर्म्युला यूज करत नाही किंवा कोणतेही वेगवेगळ्या टाईपचे जसं बायनॉमियल मध्ये आपण पॉइझन डिस्ट्रीब्युशन मध्ये जसे प्रोबॅबिलिटीचे फॉर्म्युले येतात तसे इथं कोणताही फॉर्म्युला नाहीये. जस्ट ह्या कर्वच्या बेसिक कन्सेप्ट वरून आपण तो प्रोबॅबिलिटी म्हणजे तो एरिया फाइंड करणार आहे. ठीक आहे, सो लेट्स मूव टुवर्ड्स द एक्झाम्पल. ठीक आहे, सो राइट डाउन नंबर 1 example. Second example is the daily income of worker. ओके, इथे सांगा मला आता. ठीक आहे, आपण एक्झाम्पल कडे जाऊया. पण हा जो एरिया आहे तो 0.5 आहे. तो कशाचा एरिया दाखवतो तो सांगा? दिस एरिया रिप्रेझेंट फॉर व्हॉट कंडिशन ऑफ झेड? इथे झेड ची कंडिशन काय आहे? 0.5. कोणत्या पार्टचा एरिया दाखवतो तो? Positive. पॉझिटिव्ह. पण ते आपण एक्सप्रेस कसं करणार? प्रोबॅबिलिटी ऑफ 0 less than z less than infinity. इन्फिनिटी. सिंपल. ओके, तो आहे 0.5. ठीक आहे, हा झाला पॉझिटिव्ह पार्ट ऑफ दिस कर्व. पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसच्या पॉझिटिव्ह साइडचा हा पार्ट आहे कर्वचा. आता एक्स ऍक्सिसच्या निगेटिव्ह पार्टचा पण कर्व तेवढाच आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ मायनस इन्फिनिटी लेस दॅन झेड लेस दॅन 0 म्हणजे हा तुमचा निगेटिव्ह पार्ट. ठीक आहे, तो पण एरिया 0.5 चा आहे. जेवढा इकडे असतो ना तेवढाच इकडे असतो. एरिया कधी निगेटिव्ह नसतो. येते लक्षात?
हे फक्त एक्सचा एक्स ऍक्सिसचा हा फर्स्ट पॉझिटिव्ह पार्ट आणि निगेटिव्ह पार्ट आहे. कर्वचा निगेटिव्ह पॉझिटिव्ह पार्ट नसतो. येत आहे का लक्षात? इथे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये एरिया नेहमी कसा असणार आहे तुमचा? पॉझिटिव्हच असणार आहे. ठीक आहे. सो द एरिया in the positive side of the x-axis and the negative side of the x-axis is same 0.5. हे मला सांगायचं होतं. ठीक आहे. So let's move towards the example. Daily income of worker follow normal distribution. ठीक आहे. With mean सगळं देतात तुम्हाला. मीन देतात, स्टँडर्ड डेव्हिएशन देतात. फक्त एक्सच्या एका कंडिशन साठी तुम्हाला एरिया फाइंड करायचं असतं. ठीक आहे. सो विथ मीन 1000 rupees and standard deviation is 1000 rupees. 1000 rupees. Full stop. Write down example with me. Find the probability of income less than 1100 rupees. Full stop. 1100 rupees. Okay. Given probability of z is equal to 1, not equal to 1. इथे तुम्हाला एक कंडिशन दिलेली आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ 0 less than z less than 1. What is the meaning of this statement? Can you tell me? याचं meaning काय आहे? Z is lies in between 0 to 1. हा, व्हेरी गुड. झेड हा कुठे आहे? 0 आणि 1 च्या मध्ये आहे. आणि तो एरिया तुम्हाला दिलेला किती आहे? 0.3413. ठीक आहे. ही व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे. सो आता जे काही दिलेल्या गोष्टी असतात त्याच्यावरून तुम्ही रिक्वायर्ड आन्सर फाइंड करायचे. ठीक आहे. सो टेल मी फॉर व्हॉट व्हॅल्यू ऑफ एक्स वी आर गोइंग टू फाइंड द एरिया. कोणत्या एक्सच्या व्हॅल्यूसाठी आपण एरिया फाइंड करायचे? आपल्याला फाइंड काय करायचंय? डेली इन्कम ऑफ वर्कर हे दिलेलं आहे तुम्हाला. त्याचा मीन मीन म्हणजे ऍव्हरेज दिलेला आहे 1000 रुपीज. स्टँडर्ड डेव्हिएशन दिले 100 रुपीज. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ इन्कम लेस दॅन 1100 रुपीज. ठीक आहे. सो इथे आपल्याला कोणती प्रोबॅबिलिटी फाइंड करायची सांगा? प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स लेस दॅन 1100 हे आपल्याला फाइंड करायचंय. ठीक आहे. is to be find. ओके. हे आपल्याला फाइंड करायचंय. ठीक आहे. आता आपण काय करायचंय? फर्स्ट स्टेप, वी फाइंड झेड फॉर रिक्वायर्ड व्हॅल्यू ऑफ एक्स. आता एक्सची व्हॅल्यू येते. कोणत्या एक्सच्या व्हॅल्यूसाठी प्रोबॅबिलिटी फाइंड करायची? लेस दॅन 11,000. ठीक आहे. सो फर्स्टली वी फाइंड झेड for x is equal to 11,000. Okay. Z for x is equal to 11,000. Z is equal to x minus mu divided by sigma. ठीक आहे. आता ह्या 1100 साठी x च्या 1100 साठी z ची व्हॅल्यू किती येते हे फाइंड करायचे तुम्हाला. ठीक आहे. सो व्हॉट इज द गिवन थिंग्स? mu. Mean means mu is given 1000 rupees. स्टँडर्ड डेव्हिएशन दॅट मीन्स सिग्मा. स्टँडर्ड डेव्हिएशन सिग्मा ने दाखवतो आपण 100 रुपीज. ठीक आहे. पुट ऑल दीज व्हॅल्यूज इन दिस इक्वेशन. सो एक्स किती आहे? 11,000 मायनस म्यू 1000 डिवायडेड बाय सिग्मा 100 किती येते? 1 ना? 1. Therefore, for x is equal to 11,000, z is equal to 1. ओके. x is equal to 11,000 असेल तर तिथे z नॉर्मल व्हेरिएट, स्टँडर्ड नॉर्मल व्हेरिएट काय दाखवतो? व्हॅल्यू 1 दाखवतो. ओके. सो therefore here I will write, therefore probability of x less than 11,000 is equal to probability of z less than 1.
ठीक आहे. 11,000 साठी झेड ची व्हॅल्यू 1 दाखवतो. सो एक्स फर्स्टली वी कन्वर्ट एक्स व्हेरिएबल इनटू झेड व्हेरिएबल. ठीक आहे. सो लुक हिअर नाउ. सो नाउ आता इथे आपल्याला काय फाइंड करायचं, हे प्रोबॅबिलिटी ऑफ झेड लेस दॅन 1 म्हणजे काय की झेडच्या व्हॅल्यू 1 पेक्षा कमी असलेला जो एरिया आहे तो पूर्ण एरिया तुम्हाला फाइंड करायचा आहे. सो इथे आपण नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा कर्व यूज करायचा. सो मूव टुवर्ड्स द डायग्रॅम. कोणती डायग्रॅम? बेल शेप्ड कर्व घ्यायचा. ठीक आहे. इथे आहे z इज इक्वल टू 0, इथे आहे z इज इक्वल टू प्लस इन्फिनिटी, इथे आहे z इज इक्वल टू मायनस इन्फिनिटी. ठीक आहे. आता z लेस दॅन 1 आहे. आता 1 म्हणजे इथे असणार आहे 1 तुमचं. ठीक आहे. हे y ऍक्सिस. इथे तुमचा अप्रॉक्सिमेटली 1 इथे कुठेतरी असेल इथे. ओके. हा तुमचा z इज इक्वल टू 1 आहे. ठीक आहे. आता तुम्हाला कोणती प्रोबॅबिलिटी फाइंड करायची? प्रोबॅबिलिटी ऑफ z लेस दॅन 1. ओके. 1 पेक्षा लहान पाहिजे. ठीक आहे. मग कोणता पोर्शन आला तो कर्वचा सांगा. 1 पेक्षा लहान असलेला पोर्शन कोणता आला? येस. आता हा जो ही झेड इज इक्वल टू 1 दाखवते. ही लाईन तुम्हाला काय दाखवते? झेड इज इक्वल टू 1. इथे तुमचा पॉइंट आहे झेड इज इक्वल टू 1. आता झेड किती व्हॅल्यू घेतोय? लेस दॅन 1. मग झेड लेस दॅन 1 घेत असेल तर झेडचा पॉझिटिव्ह पार्ट येणार का निगेटिव्ह पार्ट येणार या कर्व मध्ये? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. झेड लेस दॅन 1 आहे ना, मग झेडचा इकडचा पार्ट येणार ना कर्वचा. इकडे इकडे येते का लक्षात? हा जो शेडेड रिजन दिसतो तुम्हाला. ओके. तुम्हाला आता काय फाइंड करायचे? या शेडेड रिजनचा एरिया फाइंड करायचे. ठीक आहे. म्हणजेच मी हा कसा दाखवणार? हे झेड लेस दॅन 1 म्हणजे झेडच्या इकडच्या सगळ्या व्हॅल्यू इन्क्लूड होणार ना. 1 पेक्षा लहान आणि 0च्या इकडच्या साईडला सगळ्या व्हॅल्यू इथे इन्क्लूड होणार या कर्व मध्ये. ठीक आहे. सो युअर रिक्वायर्ड कर्व इज दिस वन, शेडेड रिजन. आणि हा जो शेडेड पार्ट आहे त्याचा एरिया तुम्हाला फाइंड करायचा आहे. ठीक आहे. मग हेच मी कसं लिहिणार? प्रोबॅबिलिटी ऑफ मायनस इन्फिनिटी लेस दॅन झेड लेस दॅन 1. झेड कमीत कमी किती व्हॅल्यू घेतोय असं काही सांगितलेलं नाहीये ना इथे. म्हणजे झेडची कमीत, हे झेड कुणीकडे चाललेलं आहे? मग मायनस इन्फिनिटी कडे जातोय. आणि मॅक्झिमम त्याची व्हॅल्यू जी आहे पॉझिटिव्ह ती 1 पेक्षा कमी आहे. ठीक आहे. म्हणजे तुमचा रिक्वायर्ड एरिया हा आहे आणि तुम्हाला हा फाइंड करायचा एरिया. ठीक आहे. सो आता कसा फाइंड करायचं सांगा? आपल्याला माहितीये हाफ पार्टचा एरिया. आता एवढ्या पार्टचा एरिया तुम्हाला माहितीये किती आहे हा? येस. व्हॉट इज द एरिया ऑफ दिस हाफ पार्ट? 0.5. 0.5. ठीक आहे. आणि आता तुम्हाला ह्या ओव्हरऑल शेडेड रिजनचा एरिया फाइंड करायचा आहे. मग या पार्ट मध्ये तुम्ही हा छोटासा झेड इज इक्वल टू 0 to 1 एवढा पार्ट मिक्स केला, ऍड केला, तर तुम्हाला या ओव्हरऑल शेडेड रिजनचा एरिया मिळणार आहे. ठीक आहे. म्हणजे मी आता हे कसं लिहिणार बघा? 0.5 प्लस, आय विल राईट दिस सेंटेन्स लाईक दिस, 0.5 प्लस सांगा हा पोर्शन म्हणजे कोणता एरिया दाखवतोय तो? हा 0 to 1. हे कसं दाखवणार 0 less आपण? तो than z. तेवढा. येस. प्रोबॅबिलिटी ऑफ 0 less 0 than z. Less than Z. लेस Less Less दॅन than than 1. 1. Okay, so probability of z less than 1 means addition of these two area. ठीक आहे. ऍडिशन का केली? कारण का यातला हाफ पार्टचा एरिया माहिती आहे आपल्याला 0.5. ते काय सेपरेट कॅल्क्युलेट करायची गरज नाहीये. ते 0.5 आहे माहिती आहे आपल्याला. आता हा आणि हा या दोन्हीचा मिळून एरिया पाहिजे ना. मग याच्यात एवढा ऍड केला की आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ लेस दॅन 1 चा एरिया मिळतो. ठीक आहे. मग आता हा जो एरिया असतो 0 to 1 मधला तो दिलेला असतो. काय दिलंय तुम्हाला? 0.3413. सिम्पली ते दिलेलं असतं तुम्हाला.
जस्ट ह्याच्यात ऍड करायचं. सो 0.5 प्लस किती आहे 0. किती किती दिलंय रे 3413 3413 ठीक आहे. सो देअरफॉर व्हॉट इज द ऍडिशन सांगा ऍडिशन काय आहे याचे 0.8413 देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ z लेस दॅन 1 इज 0.8413 and z लेस दॅन 1 म्हणजेच काय देअरफॉर probability of x less than 11,000 is nothing but probability of z less than 1 which is equal to 0.8413. ओके ही कशाची प्रोबॅबिलिटी आहे बाबा की ज्या वर्कर्सची इन्कम 11,000 पेक्षा कमी आहे त्यांची ही प्रोबॅबिलिटी आहे. ठीक आहे. अंडरस्टूड ऑल ऑफ यू. सिंपल एक्झाम्पल इज दॅट. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन मध्ये फक्त आपण हा कर्व विचारात घ्यायचा. कर्व फक्त यूज करायचे आन्सर फाइंड करण्यासाठी. ठीक आहे. अंडरस्टूड. हॅलो येते लक्षात. सो व्हॉट वी हॅव डन लुक ॲट हिअर. फर्स्टली आपण काय केलं दिलेल्या गोष्टी लिहून घेतल्या. मीन दिलेला आहे स्टँडर्ड डेव्हिएशन दिलेला आहे. आता फक्त आता कॉन्सन्ट्रेशन कशाकडे द्यायचंय कोणत्या एक्सच्या व्हॅल्यूसाठी तुम्हाला प्रोबॅबिलिटी विचारलेली आहे त्या एक्सच्या व्हॅल्यूसाठी झेडची व्हॅल्यू फाइंड करायची बाय युझिंग विच फॉर्म्युला झेड इज इक्वल टू एक्स मायनस म्यू डिवायडेड बाय सिग्मा. ओके सो एक्स इज इक्वल टू 1100 साठी तुम्हाला झेडची व्हॅल्यू मिळाली 1. ओके so how could we write this example. So probability of x less than 1100 means probability of x z less than 1. ठीक आहे. z लेस दॅन 1 बाबा कुठे येतो बेल शेप्ड कर्व म्हणजे नॉर्मल डिस्ट्रीब्युशनच्या कर्व मध्ये z लेस दॅन 1 म्हणजे कोणता एरिया आला हा पूर्ण शेडेड रिजन म्हणजे तुमचा काय आला प्रोबॅबिलिटी ऑफ z लेस दॅन 1. आता हे जे काही शेडेड केलेला एरिया आहे त्याची तुम्हाला रिजन आहे त्याचे तुम्हाला एरिया फाइंड करायचे. आता तो जो शेडेड रिजन आहे तो 2 पार्ट मध्ये येतो. अर्ध्या कर्वचा एरिया आपल्याला माहिती आहे 0.5 आहे. ठीक आहे. आपल्याला फक्त एवढ्या रिजनचा एरिया माहित पाहिजे. ठीक आहे. सो हा 0 to 1 हा दिलेलाच आहे एरिया. ठीक आहे. सो 0.5 मध्ये एवढा पोर्शन ऍड केला तुम्ही तर तुम्हाला कोणता एरिया मिळतो प्रोबॅबिलिटी ऑफ झेड लेस दॅन 1 पेक्षा जेवढे कमी व्हॅल्यू आहेत झेडच्या त्या कर्व साठी तुम्हाला हा एरिया दाखवतो. ठीक आहे. क्लिअर समजलं का बाळांनो. हॅलो मॅम हा 0.3413 कसं आलं सांगा. अहो ही दिलेली व्हॅल्यू असती तुम्हाला जसा लॉगॅरिथमचा चार्ट असतो की नाही. हॅलो लॉगॅरिथमच्या चार्ट वरून जशी तुम्ही व्हॅल्यू फाइंड करू शकता की नाही तसा इथे नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा एक चार्ट असतो. ठीक आहे. आणि ती इथे क्वेश्चन मध्ये आता ह्या टाइपच्या क्वेश्चन मध्ये ही जी व्हॅल्यू असती ना ती चार्ट वरून तुम्हाला ऑलरेडी दिलेली असते एक्झाम्पल मध्ये. ओके ते काय आपल्याला फाइंड वगैरे करायची गरज नाहीये ते ऍक्च्युली चार्ट मधली व्हॅल्यू असते ती दिलेली व्हॅल्यू असते. ठीक आहे. ओके मॅम. फक्त एक लक्षात घ्या आपण याची प्रोबॅबिलिटी फाइंड करण्यासाठी फक्त हे जे बेसिक कन्सेप्ट आहे की नाही अर्ध्या कर्वचा एरिया 0.5 याच्या इकडच्या अर्ध्या कर्वचा एरिया 0.5 हा कन्सेप्टच यूज करतोय याची प्रोबॅबिलिटी फाइंड करण्यासाठी. ठीक आहे. चलो झालं लिहून. वाटलंच तर तुम्ही एक वेगवेगळे कलर यूज करा हे एरिया दाखवण्यासाठी. ठीक आहे. इथे मी आता हा दाखवते. ओके आणि हा जो एरिया आहे तुमचा
ओके. आता इथे मी असं मेन्शन करते हा. डॉट म्हणजे कोणता एरिया आहे? प्रोबॅबिलिटी ऑफ मायनस इन्फिनिटी लेस दॅन झेड लेस दॅन 0. ठीक आहे. आणि जो असा कर्ली कर्ली आहे तो एरिया म्हणजे कोणता आहे? प्रोबॅबिलिटी ऑफ, तो कोणता एरिया आहे? झेड इज इक्वल टू 0 आणि झेड इज इक्वल टू 1 मधला एरिया आहे. सो 0 झेड लाईज इन बिटवीन 0 to 1. ओके. असं पण तुम्ही मेन्शन करू शकता. मग या दोघांची जर तुम्ही ऍडिशन घेतली तर तुम्हाला कोणता एरिया मिळतो? प्रोबॅबिलिटी ऑफ झेड लेस दॅन 1. लेस दॅन 1 म्हणजे झेडच्या इकडच्या सगळ्या व्हॅल्यू येणार, निगेटिव्ह साईडच्या सगळ्या व्हॅल्यू येणार झेडच्या, झेड इज इक्वल टू 1च्या निगेटिव्ह साईडच्या सगळ्या व्हॅल्यू येणार या प्रोबॅबिलिटी मध्ये. ठीक आहे. म्हणून आपला रिक्वायर्ड रिजन या दोघांची ऍडिशन आहे. ओके. चलो, झालं लिहून? बोला लवकर, झालं का लिहून? Yes, ma'am. ओके. लेट्स मूव टुवर्ड्स द यातला सब क्वेश्चन आहे, याच्यातला सब क्वेश्चन आहे. इथे याला नंबर 1 द्या किंवा ए पॉइंट द्या, याला ए क्वेश्चन. आता बी क्वेश्चन बघा. find the probability of income more than 1100 रुपीज. ओके. आता काय विचारले तुम्हाला? 1100 पेक्षा जास्त असणार इन्कम असणाऱ्यांची प्रोबॅबिलिटी विचारले. ठीक आहे. म्हणजे आता मला सांगा, आपल्याला माहिती आहे फॉर x इज इक्वल टू 11,000 व्हॉट इज झेड? झेडची व्हॅल्यू काय? 1100. x इज इक्वल टू 11,000 असेल तर झेडची व्हॅल्यू काय आहे माहिती आहे आपल्याला? किती आहे? x मायनस म्यू डिवायडेड बाय सिग्मा. x म्हणजे 11,000, म्यू मीन्स 1000 अँड सिग्मा इज किती आहे? सिग्मा 100. सो इथे 1 आहे. ठीक आहे. सो देअरफॉर फॉर x इज इक्वल टू 1000 z इज इक्वल टू 1. ओके. सो देअरफॉर प्रोबॅबिलिटी, आता कशाची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची? ज्यांचे इन्कम 11,000 पेक्षा जास्त आहे त्या पर्सनची प्रोबॅबिलिटी तुम्हाला फाइंड करायची. म्हणजे झेडच्या फॉर्म मध्ये हे कसं लिहिणार तुम्ही? प्रोबॅबिलिटी ऑफ झेड ग्रेटर दॅन काय येणार? 1. ठीक आहे. x इज इक्वल टू 11,000 असेल तर z इज इक्वल टू 1 आहे, पण तुम्हाला मोर दॅन साठी पाहिजे फाइंड करायची प्रोबॅबिलिटी. म्हणजे इथे x ग्रेटर दॅन 11,000, दिस इम्प्लाइज प्रोबॅबिलिटी ऑफ z ग्रेटर दॅन 1. ठीक आहे. आता मला सांगा, नॉर्मल कर्व मध्ये हा एरिया कोणता असणार आहे? सो आय विल ड्रॉ द बेल शेप्ड नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन कर्व. आता मी हा कर्व ड्रॉ करणार की जो सिमेट्रिक आहे अबाउट वाय ऍक्सिस. ठीक आहे. हे तुमचा वाय ऍक्सिस आहे. ओके. इथे ओरिजिनला झेड इज इक्वल टू 0 आहे. ओके. झेड ग्रेटर दॅन 1. आता समजा झेड इज इक्वल टू 1 हा पॉइंट असेल तुमचा, झेड इज इक्वल टू 1. ठीक आहे. इथं आपण अशी लाईन काढली. ही लाईन का दाखवते? झेड इज इक्वल टू 1. ठीक आहे. आता आपल्याला कोणता एरिया पाहिजे सांगा? इथे कोणता एरिया विचारलेला आहे? झेड ग्रेटर दॅन 1 म्हणजे 1 पेक्षा मोठ्या व्हॅल्यू घेतोय झेड इथे. म्हणजे रिक्वायर्ड एरिया कोणता असणार आहे? पॉझिटिव्ह साइड ऑफ द झेड और निगेटिव्ह साइड ऑफ द झेड इज इक्वल टू 1. कोणता असणार आहे सांगा? Positive side. पॉझिटिव्ह. Positive. पॉझिटिव्ह साइड. म्हणजे आपल्याला कोणता एरिया फाइंड करायचा माहिती आहे का या बेल शेप्ड कर्वचा? एक मिनिट, आय विल चेंज द कलर. आपल्याला हा एरिया फाइंड करायचा आहे. हा जो बेल शेप्ड कर्व आहे ना, त्यातला हा टेलचा एरिया फाइंड करायचा आहे. एवढाच पोर्शन फाइंड करायचा, एरिया, याचा एरिया फाइंड करायचा आपल्याला या टेल शेपचा. ठीक आहे. सो इथे झेडची व्हॅल्यू प्लस इन्फिनिटी आहे, इथे झेडची व्हॅल्यू मायनस इन्फिनिटी आहे. ओके. आता हा एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. ठीक आहे. कसा फाइंड करणार सांगा? हा एरिया म्हणजे काय दाखवतो तुम्हाला? प्रोबॅबिलिटी ऑफ झेड ग्रेटर दॅन 1. 1 पेक्षा मोठी झेड व्हॅल्यू घेतो इथे. ठीक आहे.
सांगा आता कसं फाइंड करणार. आता तुम्ही सांगायचं मला, बोला. कसं फाइंड करणार. आपल्याला हाफ रिजनचा तर एरिया माहिती आहे बाबा. या हाफ रिजनचा एरिया 0.5 आहे, या हाफ रिजनचा एरिया 0.5 आहे. कसं करणार मग. सिंपल आहे, बोला. 0.5 minus हा, येस, करेक्ट. 0.5 मायनस व्हॉट. 0.314. नो, 0.5 मायनस व्हॉट. Probability of 0 less than z less than 1. व्हेरी गुड. ओके, म्हणजे इथे बघा, हा जो हाफ पार्ट आहे की नाही, हा हाफ पार्ट कर्वचा, त्याचा एरिया माहिती आहे आपल्याला 0.5 आहे. ठीक आहे, या हाफ पार्टचा एरिया किती आहे बाबा, 0.5 आहे. मग ह्या एरिया मधून जर तुम्ही एवढा पोर्शन डिलीट केला, हा पोर्शन डिलीट केला, तर तुम्हाला याचा एरिया मिळून जाईल ना. मग हा पोर्शन काय दाखवतो तुम्हाला, प्रोबॅबिलिटी ऑफ 0 लेस दॅन झेड लेस दॅन 1. ओके, हा एरिया म्हणजे कोणता आहे, 0 to 1 मधला एरिया आहे. तो जर तुम्ही 0.5 मधून सबस्ट्रॅक्ट केला की तुम्हाला रिक्वायर्ड एरिया मिळतो. ठीक आहे, तर सांगा हे इक्वेशन मी कसं लिहिणार. हाऊ कुड आय राईट दिस इक्वेशन नाव, विच इज इक्वल टू 0.5 मायनस, येस, प्रोबॅबिलिटी ऑफ 0.5 मधून काय सबस्ट्रॅक्ट करणार तुम्ही, हा एवढा पार्ट सबस्ट्रॅक्ट करणार ना. मग तुम्हाला कोणता पार्ट मिळतो कर्वचा, हा टेल शेप्ड पार्ट मिळतो. ठीक आहे, 0.5 मायनस काय येणार, 0 लेस दॅन झेड लेस दॅन 1. 0 to 1 मधला पार्ट हा सबस्ट्रॅक्ट केला एवढा की तुम्हाला रिक्वायर्ड रिजन मिळतो. ठीक आहे, सांगा 0.5 मायनस ही जी व्हॅल्यू आहे ही चार्ट मधली व्हॅल्यू दिलेली असते. सांगा ही काय, कोणती व्हॅल्यू दिलेली, 0 to 1 ची व्हॅल्यू 0.3413 दिलेली असते ऑलरेडी, 0.3413. ठीक आहे, सांगा याचं कॅल्क्युलेशन किती आहे. 0.1587. चॅट बॉक्स मध्ये एंटर करा व्हॅल्यू. झिरो 0.1587. व्हेरी गुड, 0.1587. वैष्णवी 85 कसं येते तुमचा आन्सर, 0.85 नाही आहे, 0.1587. आलं का सगळ्यांचा आन्सर. हॅलो, हा तेच मॅडम, ते सांगण्यात चुकलं. हा, तेच आन्सर आलंय पण सांगण्यात चुकलं थोडं. व्हॉट वैष्णवी. आन्सर तेच आलंय मॅडम, बट सांगण्यात थोडी मिस्टेक झाली. ठीक आहे, राईट डाऊन इन युअर नोटबुक. आता हे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना काय करायचं, हा जो रिक्वायर्ड एरिया तुम्हाला फाइंड करायचा असतो ना, तो ते नेहमी काय करायचं, कर्व साइडला ड्रॉ करायचा आणि तो रिक्वायर्ड एरिया मेन्शन करायचा. म्हणजे इझिली तुम्ही 2 स्टेप मध्ये तुम्हाला रिक्वायर्ड एरिया मिळतो. ठीक आहे, बाय युझिंग दिस नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन कर्व. ओके, सो एव्हरी टाइम यू हॅव टू ड्रॉ दिस कर्व. हॅलो, आवाज येतोय ना माझा सर्वांना. हॅलो, Yes, ma'am. सो सॉल्व्ह करताना मॅम ब्रेक होतोय आवाज. हॅलो, आता येतोय. येस मॅम. हा, ठीक आहे. So while solving the every examples on normal distribution, you have to draw this normal distribution curve.
ओके, हा प्रत्येक वेळेस नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कर्व ड्रॉ करायचा. रिक्वायर्ड एरिया कोणता विचारलाय तो शेडेड पार्ट करायचा त्याला, आणि इझिली विदिन 2 स्टेप यू गॉट द आन्सर. ठीक आहे, फक्त एक लक्षात घ्या, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन मध्ये नेहमी हाच कर्व येणार आहे, बेल शेप्ड कर्वच असतो. ठीक आहे, त्यातल्या छोट्या छोट्या पार्टचे तुम्हाला एरिया विचारतात. ठीक आहे, मग ते 0.5 मधून सबस्ट्रॅक्ट करावं लागतील, 0.5 मधून ऍड करावं लागतील. ठीक आहे, ते डिपेंड्स आहे कोणता एरिया विचारले. ठीक आहे, एवढंच करायचं याच्यामध्ये, नथिंग इज डिफिकल्ट. फिनिश रायटिंग. झालं लिहून? निखिल, Yes, ma'am. okay. Vikram, finish writing. Yes, madam. Is any doubt in this case? No. सिंपल कन्सेप्ट आहे, नथिंग इज डिफिकल्ट. चला, थर्ड कंडिशन आहे, यातला थर्ड एक्झाम्पल आहे. लेट सॉल्व दिस थर्ड एक्झाम्पल. राइट डाउन सी. सब क्वेश्चन सी दिलेला आहे. लेस दॅन find the probability of income less than 790 rupees. ओके, ज्यांचे इन्कम 790 पेक्षा कमी आहे त्यांच्या त्या पर्सन्स ची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची तुम्हाला. ठीक आहे, सो हिअर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्स ची व्हॅल्यू काय येते? 790. ठीक आहे, सो वी फाइंड झेड फॉर एक्स इज इक्वल टू 790. ओके, सो फॉर x is equal to 790, z is equal to x minus mu divided by sigma. x म्हणजे काय दिलेलं आहे? 790 मायनस म्यू काय आहे तुमचा दिलेला म्यू, मीन काय आहे? 1000 ना, काय दिलंय मीन? 1000. What is mean? 1000. And what is standard 1000. deviation? 100. 100. So सांगा इथे z ची व्हॅल्यू काय येते? -2.1. -2.1. ठीक है, so for x is equal to 790, z indicates -2.1 व्हॅल्यू. ठीक आहे, x जर 790 असेल तर z -2.1 आहे. आता तुम्हाला कशाची प्रोबॅबिलिटी विचारली? फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ इन्कम लेस दॅन 790. सो हाऊ कुड वी एक्सप्रेस प्रोबॅबिलिटी ऑफ x लेस दॅन 790. ओके, हे झालं एक्स च्या फॉर्म मध्ये. झेड च्या फॉर्म मध्ये कसं लिहिणार आहे? प्रोबॅबिलिटी ऑफ झेड लेस दॅन -2.1. ठीक आहे, आता ही प्रोबॅबिलिटी फाइंड करण्यासाठी आपण कर्वचा यूज करणार. दिस इज युअर कर्व. ओके, आता -2.1 हे कोणत्या साईडला असणार आहे सांगा? Left. निगेटिव्ह साइड. ओके, आता इथे 1 असेल, -1, इथे कुठेतरी -2.1 असेल. ठीक आहे, अप्रॉक्सिमेटली घ्यायचंय. लेट दिस पॉइंट इज -2.1. ठीक आहे, दिस इज -2.1. ठीक आहे, सो आपल्याला कोणता एरिया फाइंड, रिक्वायर्ड एरिया कोणता असणार आहे सांगा मला? व्हॉट इज युअर रिक्वायर्ड एरिया? लेस दॅन -2.1, -2.1 पेक्षा लेस व्हॅल्यू कोणत्या साईडला असणार आहे? येस, 2.1 च्या लेफ्टला. नाही, तसं नका सांगू. -2.1 च्या राईट साईडला असणार आहेत का लेफ्ट साईडला निगेटिव्ह व्हॅल्यू असणार आहे? लेफ्ट साइडला. लेफ्ट साईडला. सो द व्हॅल्यू लेस दॅन -2.1
एक्झिस्ट ऑन द लेफ्ट साइड ऑफ द -2.1. म्हणजे हा तुमचा रिक्वायर्ड एरिया आहे. ठीक आहे. आणि हा तुम्हाला शेडेड रिजन जो आहे तो फाइंड करायचा. ठीक आहे. सांगा, माहिती आहे तुम्हाला याचं व्हॅल्यू विच इज इक्वल टू कसं लिहिणार सांगा ते. कशामधून काय सबस्ट्रॅक्ट करणार? 0.5 minus. हा 0.5 येस, minus हा करेक्ट. 0.5 मायनस 0.5 मधून काय सबस्ट्रॅक्ट करणार तुम्ही? म्हणजे तुम्हाला हा शेडेड रिजन मिळेल. 0.5 मधून 2.1 less than 0. 0.5 minus probability of, yes, z lies in between -2.1 and 0. एवढा पार्ट जर तुम्ही डिलीट केला या कर्वचा, या ओव्हरऑल अर्ध्या पार्ट मधून एवढा पार्ट कट केला की तुम्हाला हा टेलचा पार्ट मिळतो. ठीक आहे. हा पार्ट मिळतो आणि हाच रिक्वायर्ड एरिया आपला. ठीक आहे. सो इथे कसं लिहिणार तुम्ही? 0.5, कारण का आपल्याला माहिती आहे हा जो टोटल एरिया आहे तो किती आहे? टोटल अर्धा एरिया किती आहे? 0.5. ठीक आहे. मग या 0.5 मधून एवढा पोर्शन डिलीट करायचा. ठीक आहे. म्हणजे तुम्ही काय डिलीट केला? 0, z लाईज इन बिटवीन -2.1 to 0, 0 to -2.1 हा जो एरिया आहे तो डिलीट केला. सो ती व्हॅल्यू आता दिलेली असते तुम्हाला. ठीक आहे. सो इथे दिलेली आहे तुम्हाला प्रोबॅबिलिटी ऑफ 0, probability of z which is lies in between 0 to -2.1 is already given to you. हे एक चार्ट असतो, एक नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा जो चार्ट असतो ना, ते चार्ट मधले व्हॅल्यू दिलेले असतात. इथे जी व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 0.4821 ही व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला. ठीक आहे. So simply using this value, we got the required area. So 0.5 minus 0.4821. सांगा याची प्रोबॅबिलिटी किती आली मग? हम्म. 0.0179. हा 0.0179. ओके. Therefore, probability ज्या वर्करची इन्कम जे आहे ते 790 पेक्षा कमी आहे त्यांची प्रोबॅबिलिटी किती आहे? 0.179. ठीक आहे. सो मोस्ट ऑफ द टाइम जे नॉर्मल रिअल लाईफचे एक्झाम्पल जे असतात ते नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा यूज करून आपण सॉल्व्ह करतो. ठीक आहे. 0.017. ओके. अंडरस्टूड? समजलं का बाळांनो? Yes, ma'am. ओके. So here our third topic is over. Probability topic is over. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण डेफिनेटली. की जे तुम्ही सॉल्व्ह करायचंय. चला, झालं लिहून? फिनिश रायटिंग? हॅलो. बसवेश्वर, फिनिश रायटिंग? Yes, ma'am. चलो, मूव टुवर्ड्स द नेक्स्ट एक्झाम्पल. एक प्रॅक्टिस साठी अजून एक एक्झाम्पल घेऊया. टाइम आहे आपल्याकडे. राईट डाऊन. 2000 students appeared
appeared for exam. ठीक है, distribution of marks is assumed to be normal, is assumed to be normal with कोणतं डिस्ट्रीब्युशन आहे हे तुम्हाला सांगितलेलं आहे की हे जे मार्क्स आहेत स्टुडंटचे ते कोणतं डिस्ट्रीब्युशन फॉलो करतोय. मार्क्स म्हणजे व्हेरिएबल आहे ना, तो व्हेरिएबल कोणतं डिस्ट्रीब्युशन फॉलो करतोय, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन विथ मीन 30 and standard deviation 6.25. Number 1, between किंवा क्वेश्चन आधी असायला, how many students will get marks. असे किती स्टुडंट आहेत की ज्यांना मार्क्स मिळालेले आहेत इन बिटवीन 20 and 40. सेकंड आहे, सेकंड क्वेश्चन, more than 25. And third is there between 35 and 40. ठीक आहे, जे ओव्हरऑल जो डाटा आहे, 2000 स्टुडंटचा जो डाटा आहे तो तुम्हाला काय करायचं, सेपरेट करायचे. म्हणजे की बाबा 20 आणि 40 एवढे मार्क्स मिळालेले, या रेंज मध्ये मार्क्स मिळालेले स्टुडंटची किती प्रोबॅबिलिटी आहे, किंवा मोर दॅन 25, ज्यांना मोर दॅन 25 मार्क्स आहेत असे स्टुडंटला मार्क्स मिळण्याची किती प्रोबॅबिलिटी हे तुम्हाला फाइंड करायचं. ठीक आहे, आणि इथे एक्स व्हेरिएबल जो आहे तो कोणतं डिस्ट्रीब्युशन फॉलो करतोय, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, so write down first of all given things. What is given? Mu is equal to 30, standard deviation is equal to 6.25. ठीक आहे, so first of all, आणि हे टोटल स्टुडंट्स किती दिले, 2000 स्टुडंट्स. ठीक आहे, मग त्या पर्टिक्युलर प्रोबॅबिलिटीला त्या स्टुडंटने मल्टिप्लाय केलं की तुम्हाला ओव्हरऑल प्रोबॅबिलिटी मिळते 2000 स्टुडंटची. ठीक आहे, सो आता चला आधी आपण एक्स व्हेरिएबल नंबर 1 एक्झाम्पल काय विचारले, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द स्टुडंट्स विल गॉट द मार्क्स इन बिटवीन 20 and 40. ओके, सो आपल्याला इथे कोणती प्रोबॅबिलिटी फाइंड करायची, येस, एक्सच्या फॉर्म मध्ये कशी लिहिणार ती प्रोबॅबिलिटी, 20 लेस दॅन एक्स लेस दॅन 40. ठीक आहे, म्हणजे या दोन एक्सच्या व्हॅल्यू साठी आधी आपल्याला झेड ची व्हॅल्यू फाइंड करावं लागेल. ठीक आहे, सो देअरफॉर नंबर 1 फॉर नंबर 1 वगैरे काही द्यायची गरज नाही. चला, फॉर एक्स इज इक्वल टू 20 अँड फॉर एक्स इज इक्वल टू 40 झेडच्या व्हॅल्यू फाइंड करा. Z is equal to what is the formula, x minus mu divided by sigma, x minus mu divided by sigma. ठीक आहे, चला x minus mu, x किती आहे, 20 आहे, पहिल्यांदा x is equal to 20 घेतला, z ची व्हॅल्यू फाइंड करायची. सो तुम्हाला z ची लिमिट मिळतील, जशी हे x ची लिमिट आहे तशी z ची लिमिट्स मिळतील. सो 20 minus 30 divided by 6.25 हे किती येते बघा, आणि इथे x किती आहे, 40 minus 30 divided by 6.25. सांगा किती आलं. फर्स्ट किती येते, फॉर x इज इक्वल टू 20 व्हॉट इज z, -1.6. ओके, आणि x इज इक्वल टू 40 साठी z ची व्हॅल्यू काय येते, 1.6 plus +1.6. plus 1.6. Okay, chalo, therefore probability of 20 less than x less than 40 can be written in terms of z. Probability of -1.6 less than z less than 1.6. ठीक आहे, आता चला ही प्रोबॅबिलिटी फाइंड करायची, सिम्पली कर्व यूज करा.
दिस इज युअर बेल शेप्ड कर्व. नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा हा कर्व असाच असतो कर्व. ठीक आहे, हे वाय ऍक्सिस आहे, तो डिवाइड करतो कर्वला 2 इक्वल पार्ट्स मध्ये. ठीक आहे, आता 1.6 आणि -1.6 म्हणजे एक्स ऍक्सिसच्या एका पॉझिटिव्ह साईडला एक व्हॅल्यू आणि एक व्हॅल्यू निगेटिव्ह साईडला. आता 1.6 हे अप्रॉक्सिमेटली इथे कुठेतरी असेल. ठीक आहे, -1.6 या साईडला असणार आहे. ठीक आहे, ही झाली लाईन तुमची कोणती, झेड इज इक्वल टू -1.6 ची लाईन. ठीक आहे, आणि हा पॉइंट आहे झेड इज इक्वल टू 1.6 म्हणजे या लाईनचं इक्वेशन काय झालं, झेड इज इक्वल टू 1.6. ठीक आहे, ह्या झाल्या तुमच्या 2 झेडच्या व्हॅल्यू. आता या दोन्ही व्हॅल्यू मधल्या तुम्हाला व्हॅल्यू झेड घेतो इथे. ठीक आहे, झेड हिअर टेक विच व्हॅल्यू, ग्रेटर दॅन -1.6 अँड लेस दॅन 1.6 म्हणजे तुम्हाला रिक्वायर्ड एरिया कोणता आहे, दिस इज युअर रिक्वायर्ड एरिया. ठीक आहे, हा आहे तुमचा रिक्वायर्ड एरिया. ओके, आणि याची तुम्हाला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. सांगा, कोण सांगेल कसं सॉल्व्ह करायचं. हा, आता इथे तुम्हाला ऑलरेडी दिलंय बरं का, चार्ट वरून एक व्हॅल्यू दिलेली आहे. ती व्हॅल्यू म्हणजे कोणती दिलेली आहे, गिवन प्रोबॅबिलिटी ऑफ 0 लेस दॅन झेड लेस दॅन 1.6 ही किती दिलेली तुम्हाला, ही व्हॅल्यू इथे क्वेश्चन मध्ये दिलेली आहे 0.4452. हे ऑलरेडी गिवन. ठीक आहे, सांगा ही व्हॅल्यू जर दिलेली आहे तर हा एरिया तुम्ही रिक्वायर्ड कसा फाइंड करणार, सिंपल आहे, नथिंग इज डिफिकल्ट. 1 मायनस कुठलं 1, कशासाठी 1 मायनस, टोटल एरिया. टोटल एरिया मधून काय सबस्ट्रॅक्ट करणार आहे तुम्ही, आपल्याला कोणता एरिया पाहिजे, फक्त या 2 लाईन मध्ये इन्क्लूड झालेला एरिया पाहिजे. हा टेलचा पार्ट नकोच आहे आपल्याला. आणि तुम्हाला दिली कशाची प्रोबॅबिलिटी, 0 to 1.6 ची प्रोबॅबिलिटी दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला हा एरिया दिलेला आहे ऑलरेडी, हा एरिया दिलेला आहे मल्टिप्लाइड बाय 2. कारण का बघा इथे आपल्याला माहितीये की जेवढा एरिया इकडं असतो, झेड इज इक्वल टू 0 to 1.6 तेवढाच एरिया इकडं असणार आहे ना, 0 to -1.6. हे दोन्ही कसे आहे, सिमेट्रिक आहेत ना कर्व. जेवढा इकडे एरिया असणार आहे तेवढाच इकडे एरिया असणार आहे. येते का लक्षात. आणि हा एरिया तुम्हाला दिलेला आहे, किती दिलेला आहे, 0.4452. म्हणजे मी हे इक्वेशन कसं लिहिणार, प्रोबॅबिलिटी ऑफ -1.6 लेस दॅन झेड लेस दॅन 0 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 0 लेस दॅन झेड लेस दॅन 1.6. ठीक आहे, या 2 एरियाची जर तुम्ही ऍडिशन केली तर तुम्हाला रिक्वायर्ड एरिया मिळतो. आणि यातल्या एका पार्टचा एरिया दिलेला आहे, मग जेवढा इकडचा एरिया आहे तेवढाच इकडचा एरिया असणार आहे ना. कारण का बघा ना, झेड इज इक्वल टू इथे 1.6 आहे आणि इकडे -1.6 आहे, डिस्टन्स तर तेवढंच आहे. ठीक आहे, म्हणजे हा कर्व सिमेट्रिक आहे, म्हणून जो इकडे पॉझिटिव्हचा एरिया असणार आहे तोच निगेटिव्ह साईडचा एरिया असणार आहे. ठीक आहे, मग इथे 2 टाइम्स येणार आहे याची व्हॅल्यू 0.4452 प्लस 0.445 किती आलं सांगा. What is the value? 0.89 What is the value? 0.8904. 0. सिंपल. ठीक आहे, मग इथं काय मिळालं आपल्याला की ज्या स्टुडंटला 20 ते 40 मध्ये मार्क्स आहेत त्यांची प्रोबॅबिलिटी किती आहे, 0.8904. पण टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत सांगा, टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत, 2000. नो, देअरफॉर number of students between 20 to 40, त्या 2000 पैकी 20 ते 40 मध्ये मार्क मिळणाऱ्याची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची ना. मग टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इनटू प्रोबॅबिलिटी करायचं, तुम्हाला ते रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी मिळते.
इंटू प्रोबॅबिलिटी. ठीक आहे. टोटल नंबर ऑफ स्टुडंट किती आहे 2000 स्टुडंट 2000 इंटू प्रोबॅबिलिटी किती मिळाली की ज्या स्टुडंटला 20 ते 40 मध्ये मार्क्स मिळण्याची प्रोबॅबिलिटी किती मिळाली 0.8904. सिम्पली हे मल्टिप्लिकेशन केले की किती येते हेलो मैम 1780.8. ठीक आहे. म्हणजे हे काय दाखवते तुम्हाला नंबर ऑफ स्टुडंट दाखवते ना. म्हणजे 2000 पैकी असे 1780.8. आता स्टुडंट जे आहेत ते आपण पॉइंट मध्ये कॅल्क्युलेट करत नाही ना. मग ते अप्रॉक्सिमेट राऊंड ऑफ केलं याचं तर किती किती घेऊ शकतो याला आपण 1781 घेऊ शकतो. 0.8 आहे ना. सो इथे 1781 तुम्ही राऊंड ऑफ करून घेऊ शकता कारण का नंबर ऑफ स्टुडंट आपल्याला कम्प्लीट नंबर मध्ये हेलो सांगा. मैम हेलो हॅलो. हाँ मैम गेस्ट लेक्चर है मैडम तो कॉल आलता आता. हो 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 मी ट्विट करणार आहे. एकच मिनिट. हो आता इथे बघा नंबर ऑफ स्टुडंट आपल्याला ओव्हरऑल इंटिजर मध्ये दाखवायचं असतंय. ठीक आहे. मग 1780.8 याला राऊंड ऑफ केला आपण 1781. ओके. सो देर आर टोटल 1781 स्टुडंट्स. This is the probability of 1781 students who got the marks in between 20 and 40. ठीक है. In this way we find the number of students. जे टोटल स्टुडंटला मल्टिप्लाय करायचे त्या पर्टिक्युलर प्रोबॅबिलिटीने म्हणजे तुम्हाला टोटल नंबर ऑफ स्टुडंट दाखवते की ज्यांना 20 ते 40 मध्ये मार्क्स मिळालेले आहेत. ठीक आहे. Can you solve the remaining two examples like this? More than 25 and more between 35 and 40. Solve करचाल? Yes, ma'am. किंवा लास्ट लेक्चर आहे आता आपलं त्या लेक्चर मध्ये स्टार्ट सॉल्व. ठीक आहे. लिहून घ्या आधी नोटबुक मध्ये. सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये रोल नंबर एंटर करा. आय विल टेक अटेंडन्स. One more time you have to enter your roll number. First of all, write down the example carefully, properly in your notebook.